एक नमस्कार. हॅलो हॅलो. माफ करा, काल मी तुमच्या कमेंट्स नव्हतं पाहू शकलेलो. आज अ, आज मात्र माझ्या एंडला चॅटबॉक्स व्यवस्थित चालतो आहे असं दिसतंय. चला, एकदा आला असाल तर कळवा प्लीज. हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार नमस्कार. येस विक्रांत, तुमचा आवाज येतोय. चला एकदा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग प्रतीक्षा. हॅलो हॅलो. नमस्कार. गुड मॉर्निंग. चला. येस. निकिता हॅलो. तो तुम्ही सर्वांनी आपल्याकडे फिजिक्सवाला वर्ग संग्राम 2.0 ही बॅच जॉईन केलेली आहे, जी कंबाईन पूर्व परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा 2026 ला फोकस करते. ही बॅच फाउंडेशन बॅच आहे. सांगितल्याप्रमाणे या बॅचमध्ये तुमचं पूर्व आणि मुख्य दोघांचाही सिलेबस अगदी व्यवस्थित प्रकारे पूर्ण होईल. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे 360 घेतलेला आहे त्यांना PSIच्या इंटरव्ह्यूसाठीचं सुद्धा गायडन्स याच्यामध्येच प्रोव्हाइड केलं जाईल. वेगळ्यानं कुठलेही कोणतेही पैसे भरण्याची तुम्हाला गरज असणार नाहीये. मित्रांनो, आज आपल्याकडे जबाबदारी आहे ती म्हणजे बुकलिस्ट विषयी चर्चा करणे. तर आज आपण बुकलिस्ट विषयी जाणून घेऊया. तत्पूर्वी काल जो मुद्दा सांगितला त्याला एक पाऊल अजून पुढे घेऊन जातोय मी. तो म्हणजे की कृपया कोणत्याही पुस्तकाकडे जाण्याआधी तुम्ही सर्वांनी अभ्यासक्रम आणि PYQचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम तुम्हाला काय वाचावं हे सांगतो आणि PYQ तुम्हाला कसं वाचावं हे सांगतात. त्यामुळे इथे अभ्यासक्रम आणि PYQचा अभ्यास आधी झाला पाहिजे. महत्वाचं म्हणजे MPSCनं देखील तुम्हाला कोणतेही बुक सेट दिलेले नाहीत. MPSCनं देखील तुम्हाला इथे PYQs आणि अभ्यासक्रम या दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रम आणि PYQचं वाचन तुमच्या सगळ्यांकडनं होणं अपेक्षित आहे असं मला देखील वाटतं. तुम्ही जेव्हा अभ्यासक्रम बघता तेव्हा अभ्यासक्रमाच्या थोडा बारकाव्यांमध्ये जा. जे नोटबुक तयार करणार आहेत, इनफॅक्ट मी सांगितलं देखील तुम्हाला की ज्या पण विषयाची तुम्ही नोटबुक तयार करणार असाल, स्पायरल बाइंडिंग, A4 साईज पेज, काल आपलं बोलणं झालं, त्यात पहिलं पान हे तुमच्या सिलेबसचं असलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही अर्थशास्त्र विषयासाठी नोटबुक तयार केली तर पहिलं पेज डेडिकेटेडली प्रिलिम्सचा आणि मग मेन्सचा तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो तिथे तुम्हाला असला पाहिजे. हे झाल्यानंतर मग पुढल्या पानांवरती तुम्ही लिहायला सुरुवात करा. अभ्यासक्रम डोळ्याच्या समोर असणं खूप जास्त गरजेचं आहे. अभ्यासक्रम तुम्हाला दिशा सांगतो की तुम्ही कोणत्या दिशेला जायला हवं. आणि यानंतर PYQच तुम्हाला सांगतात की तुम्ही नेमकं नक्की त्यातलं काय आणि त्यातलं कसं वाचायला पाहिजे. मी एक उदाहरण तुम्हाला सर्वांना देऊ इच्छितो. ते म्हणजे की मधल्या काळामध्ये MRTP विषयी बरेच प्रश्न रिपीट होते. मोनोपॉली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट, जो की 1969ला चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता. तुम्ही जर नीट बघाल तर ह्याच्यावरचे सर्व प्रश्न हे काही गोष्टींवरती फिरताना तुम्हाला दिसतील की ह्याला बंद कधी केलं गेलं, तर ह्याला 1991ला बंद केलं गेलेलं होतं. यानंतर याची जागा कोणी घेतली, तर याची जागा ही तेव्हा जो 2002चा स्पर्धा कायदा आहे त्यानं घेतली. इथपासून पुढे जात असताना तुम्हाला बघायला मिळेल की यासाठी एक स्पर्धा आयोग जन्माला आला, जो की 2009 मध्ये जन्माला आला. याच्याशीच निगडीत 6 ते 7 प्रश्न या 4 गोष्टींवरती आतापर्यंत MPSCनं विचारून झालेले आहेत. PYQs आपल्याला सांगतील की एवढं मोठं पुस्तक 600 पानांचं नको वाचत बसू बाळा, त्यातलं जे महत्वाचं आहे ते वाच. ते तुम्हाला PYQ वरनं कळणार आहेत. काय वाचावं, कसं वाचावं, यासाठी तुम्हाला PYQs आणि अभ्यासक्रम मदत करतील. बऱ्याच गोष्टी ह्या भारूड भरती पण आहेत. उदाहरणार्थ कंबाईनचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मध्ययुगीन इतिहास आणि इन्शंट प्राचीन इतिहास वाचावा का, हे जोपर्यंत तुम्ही सिलेबस बघणार नाही तोपर्यंत कसं कळेल की अरे
मला तर आधुनिक भारताचा इतिहास आहे, हे तुम्हाला सिलेबस बघितल्यानंतरच कळू शकेल, त्याच्याशिवाय तुम्हाला कळू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वांना नम्र विनंती, आधी तुम्ही सगळ्यांनी कृपया सिलेबसकडे नक्की वळा, सिलेबस नक्की सगळ्यांनी बघा. एक पाऊल अजून पुढे आपण जातो. बघा मित्रांनो, PYQs वाचत असताना त्याचा समावेश तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे. मी बुक्सकडे अजूनही गेलेलो नाहीये, आजचं पूर्ण काम आपलं बुक्स बद्दलचं आहे, पण आधी मला जरा त्याच्याविषयी तुमच्याशी बोलू दे की तुमच्या PYQsचा समावेश तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा केला पाहिजे, कारण ते तुम्हाला MPSCनं दिलेलं आहे. बुक नक्कीच वाचा, पण त्या बुक्सच्या नोट्स पण घ्या. तुमचा अभ्यास हा जेवढा कमीत कमी होईल तेवढा रिव्हिजनला तुम्हाला वेळ जास्त मिळणार आहे. मी तुम्हाला काल सांगितलं, जर 6 विषय आहेत आणि 300 पानं आहेत तर साहित्यिक 18, 300, 400, 500 पानं नाही वाचून होणार. वरात जर 6 वह्या तुम्ही तयार केल्या, त्याच्यात ज्या 200 पानांच्या आहेत त्या 1200 पानं तुम्ही लिहिलेले आहेत, वाचणं लवकर होईल. त्यामुळे पुस्तकं नक्कीच सगळ्यांनी घ्या, पण त्याच्या नोट्स काढायला कोणी विसरू नका. मी PYQs बघितलेत, मी अभ्यासक्रम बघितलाय. आता मी काय करणार तर पहिलं काम असणार आहे माझं ते म्हणजे मित्रांनो 6वी ते 12वी पर्यंतची सर्व स्टेट बोर्डाची पुस्तकं तुम्ही वाचणं गरजेची आहेत. खूप महत्वाचं आहे. एस्पेशली दोस्तांनो, मला मागल्या काळात खूप दिसून आलं की अर्थशास्त्र जो विषय मी शिकवतोय त्यात 11वी आणि 12वीच्या पुस्तकातून डायरेक्ट प्रश्न आलेले मला दिसतात. डायरेक्ट क्वेश्चन्स, जसेच्या तसे उचलून टाकलेले प्रश्न मला दिसतात. त्यामुळे इथे मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्ही पुस्तकांकडे जात असताना स्टेट बोर्डाला मागे ठेवू नका. या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये इतिहासातला एक प्रश्न हा डायरेक्ट स्टेट बोर्डातनं दिसतोय. भूगोल तर या वेळेला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हा खूपच फॅक्च्युअल आलेला होता. विज्ञानाचंही काहीसं तसंच आहे. तर हे 4 विषय तुम्ही स्टेट बोर्डातनं आधी कंप्लीट केले पाहिजे, मगच तुम्ही सर्व मंडळींनी वळलं पाहिजे ते म्हणजे बुक्सकडे. हे करत असताना PW वरती आम्ही तुम्हाला सर्व काही एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. वेगवेगळी पुस्तकं घेण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. जर तुम्ही PWच्या बुक्सचा पूर्ण सेट ऑर्डर करत असाल तर मोर दॅन सफिशियंट आहे. पण आता काही विद्यार्थ्यांचं असं असू शकतं की सर मला वेगवेगळे बुक सेटच हवेत, ते देखील मार्केटमधनच हवेत. तर ठीक आहे, एक सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा चालू घडामोडी फुकट उपलब्ध करून दिलेलं बुक आहे ते आपल्या टेलिग्रामवरती आणि तुम्ही घेतलेल्या बॅचवरती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही घेतलेली बॅच संग्राम 2.0 मध्ये तुम्हाला फुकटमध्ये PWचं मासिक मिळणार आहे. आजपासून तुमची बॅच जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला बिलकुल याच्यासाठी कुठेही पैसे मोजण्याची गरज पडणार नाहीये. आपल्या ऍपवरती तुम्हाला हे फुकट अवेलेबल होतंय. साधारणतः 70 ते 80 पानांचं मंथली मॅगझिन आहे. त्याच्यात सर्व करंट अफेअर्स व्यवस्थित कंपाईल करून दिले जात असतात. त्याच्यासाठी डेडिकेटेडली आमची 3 जणांची टीम आहे, ज्याला आपले इद्रिस पठाण सर लीड करतात. महत्वाचे करंट अफेअर्सचे त्यांना काढून देत असतात आणि मग नंतर आपल्या टीमकडे ते येऊन आपली टीम त्याला कंपाईल करत असते. आपल्या सरांचे नोट्स सुद्धा त्याच्यामध्ये सामील होत असतात. त्यामुळे सगळं काही एका ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. मग तुम्हाला करंट अफेअर्ससाठी दुसरीकडे कुठं जाण्याची गरज नाही. PW बेस्ट माध्यम आहे. तुम्ही त्या माध्यमातून फ्रीमध्ये त्याचं प्रिपरेशन करा. कोणतंच 100-200 रुपयाचं कोणतंच मासिक विकत घेत बसू नका. तुमची इच्छा असेल तर त्याचे प्रिंटआउट 80 पानांची काढून घ्या. ते काय 50, 60, 70 पैशाला भेटते, काही ठिकाणी 1 रुपयाला भेटेल. तर ते 150 रुपयापेक्षा तुम्हाला इथे हे प्रिंटआउट जर काढायचे असेल तर 80 रुपयात भेटून जाईल. पुढे मी जातोय इतिहासाकडे. आता आपले जे फॅकल्टीज आहेत त्यांच्याकडनं आलेली ही सगळीच्या सगळी बुकलिस्ट आहे. अनिल कठारे आणि समाधान महाजन सरांचं पुस्तक इतिहासासाठी उपयोगी ठरू शकतं. जर तुम्ही PWचं पुस्तक घेणार असाल तर ते मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे. पैकी कंबाईन पूर्व परीक्षेसाठी इतिहासाचं मटेरियल मराठीमध्ये अजूनही अवेलेबल झालेलं नाहीये. जे झालेलं आहे ते त्या क्वालिटीमधलं नाहीये. तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही PWचं मराठी आणि इंग्लिश बुक घेऊ शकता. त्याशिवाय 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक हे इतिहासाच्या वाचनासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. हे स्वागतदारक सरांकडनं आलेली ही बुकलिस्ट आहे. एज्युकेटर्सकडनं बुकलिस्ट घेऊन मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवतोय, त्याच्यामुळे तुम्ही ती पुढे फॉरवर्ड करू शकता आहात. पुढे अर्थशास्त्र.
मी तुम्हाला गॅरंटीनं सांगू शकतोय की तुम्ही फक्त आपले क्लासेस करा, तुम्ही पुस्तक विकत नाही घेतली तरी चालणार आहे. तुम्ही जर पीडब्ल्यू वरती माझी बॅच लावलेली असेल तर माझी बॅच पीडब्ल्यू वरती मिळणाऱ्या डीपीपी मोर दॅन सफिशियंट आहे. डेली प्रिलिम्स प्रॅक्टिस मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्हाला पुस्तकं घेण्याची गरज नाही. एखाद्याला पुस्तकाची गरजच असेल तर मग त्याने देसले किंवा परत एकदा पुढे पीडब्ल्यूचं मराठी किंवा इंग्लिश बुक घेणं योग्य समजावं. जे विद्यार्थी इंग्लिश प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी पीडब्ल्यूचे बुक्स हे तर वरदानापेक्षा दुसरं कमी नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही पीडब्ल्यू मध्ये क्लासेस करत असाल आणि अर्थशास्त्र माझ्याकडनं शिकत असाल तर मी सांगेन की तुम्हाला पुस्तकच घेऊ नका. आपण जे मटेरियल देतोय ते मोर दॅन सफिशियंट आहे. 12, 14, 15 मार्काला जर प्रश्न आले तर 80-90% मी तुम्हाला कव्हर करून देतो. पुस्तकाची गरज पडणार नाही. जबाबदारी माझी. येऊन बसा. पुढे भूगोल. यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करेल की आपले दुर्गेश मकवान सर हे बेस्ट शिकवतात. त्यांनीच दिलेली ही बुक लिस्ट आहे. सौदी, भारत आणि महाराष्ट्र पर्यावरण परिस्थिती हे घोरपडे सरांचं पुस्तक आहे. हे राज्यसेवेला पण तुम्हाला उपयोगी येईल आणि आता काहीशे प्रश्न कंबाईन मध्ये पर्यावरणावरती पण दिसतात. त्यामुळे तुम्ही त्याला बघू शकता. जर तुम्हाला पर्यावरणाचा थोडाफार पार्ट कव्हर करायचा असेल तर तुमच्या बॅचेस मधनं होणार आहे. पीडब्ल्यूचं मराठी आणि इंग्लिश बुक परत एकदा तुम्ही इथे रेफर करू शकता आहात. हे एकाला एक ऑप्शन आहे. कोणतं तरी एकच घ्या. 10 पुस्तकं वाचू नका. कोणतं तरी एक हे पुढे कॅरी फॉरवर्ड करा. राज्यशास्त्र लक्ष्मीकांत हे मराठीमधनं आलेलं आहे आता आणि हे इंग्लिशमधनं देखील अवेलेबल आहे. यासाठी आपल्या पीडब्ल्यूचं मराठी आणि आपल्या पीडब्ल्यूचं इंग्लिश बुक हे तुम्हाला उपयोगी पडू शकतं आहे. तुम्ही ते आपल्या साईटवरनं परचेस करू शकता आहात. आणि सेम परत एकदा आपले स्वप्नील राठोड सरांचे क्लासेस इफेक्टिव्ह ठरणार आहेत तुम्हाला. यासाठी दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज पडणार नाहीये. पुढे जनरल सायन्स. आपल्याकडे तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकच पुस्तक जनरल सायन्ससाठी वापरलं जातं ते म्हणजे अनिल कोलते सरांचं कॉम्पिटेटिव्ह सायन्स. आणि तेच पुस्तक मित्रांनो तुम्हाला आमच्या नोट्समधनं भेटणार आहे. कारण सरांनी ज्या शिकवलेल्या नोट्स आहेत त्यांच्याचपासून आपण डीपीपी बनवतो. तरच तुम्हाला आपल्या बॅचमध्ये जनरल सायन्स शिकवणार आहे. त्यामुळे निर्धास्त राहा. जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर अनिल सरांचं हे कॉम्पिटेटिव्ह सायन्स पुस्तक तुम्ही परचेस करू शकता आहात. या बॅचमध्ये तुम्हाला सरळ शिकवणार आहेत. सो निर्धास्त राहा. तुम्हाला सगळं काही एका ठिकाणी भेटेल. पुढे बुद्धिमत्ता अंकगणित अभिनव प्रकाशनाचं पुस्तक आणि पूर्वी आलेले प्रश्न तुम्ही वारंवार अभ्यासणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. यासाठी संतोष सर तुम्हाला जास्तीचं गाईड करतीलच. पण तत्पूर्वी दोस्तांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की तुम्ही जर पीवायक्यूज व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला कळेल की अरे याच्यामध्ये प्रॅक्टिस गरजेची आहे. खरंच आहे ते. बुद्धिमत्ता अंकगणिताला दिवसाचा 1 तास जर तुम्ही डेडिकेटेडली दिला, तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर मित्रांनो तर आणि तरच तुम्हाला बुद्धिमत्ता अंकगणित हे व्यवस्थित परीक्षेमध्ये जाणार आहे. रोजची प्रॅक्टिस त्याच्यासाठी खूप जास्त गरजेची आहे. आता बुकलिस्ट वरती खूप मोठा व्हिडिओ बनवण्यात तर काही मजाच नव्हती. जे बुकलिस्ट होतं ते तुम्हाला डे 1 डे 2 ला देणं गरजेचं होतं. सो हे आपलं सत्र आजचं. आता तुमचे काही प्रश्न असतील या विषयामध्ये तर तुम्ही ते मांडू शकता आहात. किंवा कालच्या लेक्चर मधले देखील प्रश्न जर तुमचे काही असतील तर ते तुम्ही मांडू शकता आहात. चला मी वाट बघतो तुमच्या प्रश्नांची.
राज्यशास्त्र कोळंबे सरांचं बुक माझ्याकडे आहे. ठीक आहे, तुम्ही वापरू शकता त्यात, ते काही हरकत नाही. सृष्टी आणि आधी त्याचं वाचन झालं असेल तरी सफिशियंट आहे. सर, PYQचं स्पेसिफिक बुक आहे का कोणतं फॉर प्रॅक्टिस? कदाचित आम्ही बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. PYQ साठी तुम्ही 21,000चा संच सुद्धा बघू शकता. उज्ज्वला, श्रद्धा. उपलब्ध आहे. बघू शकता. अजून काही प्रश्न? आय थिंक सो की PYQ साठी पण आपण काही प्रोव्हाइड केलेलं आहे कंबाईनमध्ये. मी एकदा माझ्या टीमला पण विचारतो. अजून काही? अजून काही प्रश्न? ठीक आहे. येस, अक्षयचा प्रश्न आहे. सर, क्लास बरोबर प्रॅक्टिस केली पाहिजे की प्री रेकॉर्ड लेक्चर्स मधून थोडं ॲडव्हान्स पण केलं पाहिजे? अक्षय, इट डिपेंड्स ऑन यू. जर तुम्ही मला म्हणाल तर माझी मेमरी ही कशी काम करते, तर मी आधी लेक्चर बघणं पसंत करेल. उदाहरणार्थ समजा आता आपण सोबत अभ्यास करणार आहोत, तर मी एक छोटंसं उदाहरण देतो अक्षय तुम्हाला. मी 5 इयर प्लॅन सोबत लेक्चरमध्ये, जर मी स्टुडंट असेल तर सरांनी शिकवत असताना मी 5 इयर प्लॅनचं सेशन पहिल्यांदा करेल. हे केल्यानंतर आता तुम्हाला बुक घ्यायची तर गरज नाही. आपल्याकडे DPP येणार आहे. तुम्हाला DPP व्यवस्थित वाचणे आणि सोबत मग त्याच्या नोट्स प्रिपेअर करणे. ह्याचा इफेक्ट बघा. तुम्ही पहिल्यांदा माझ्याबरोबर रिडिंग करतात, दुसऱ्यांदा तुम्ही DPP मधनं रिडिंग करतात आणि तिसऱ्यांदा तुम्ही स्वतःच्या नोट्स काढतात. 1, 2, 3 जेव्हा एवढं तुम्ही कंपाईल करून स्वतःच जाल ना, तेव्हा त्या ज्या नोट्स तयार झालेल्या असतील त्या तुमच्या डोक्यात राहायला सुरुवात होईल. याच्यात ऑफकोर्स मी क्लासमध्ये PYQ पण कम्प्लीट करून घेतो. त्याचा फायदा तुम्हाला हा होईल की तुम्हाला इथं PYQचा वेगळा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. तो जर तुम्ही लाईव्ह क्लास केला तर हा तुम्हाला फायदा आहे. आता जर काही विद्यार्थी असे असतील की जे जॉब करतात किंवा होम मेकर्स आहेत, मग त्यांना जर समजा अडचण आली तर मग त्यांनी प्री रेकॉर्डेड करता जायला पाहिजे. सो इट इज अप टू यू. पण मी असं म्हणेन की तुम्ही क्लास सोबत केलं तर जास्त फायदा होईल तुम्हाला. अक्षय, तर आय हॅव जॉईन्ड टुडेज लेक्चर्स आर बायलिंग्वल और इन मराठी ओनली? नो, lectures all are in bilingual. The strategy sessions are in Marathi itself because large crowd जो तिथे आहे तो मराठी आहे, त्यामुळे ते स्ट्रॅटेजी सेशन्स त्याच्यातनं होतात ते द्वारा. बाकी तुला स्ट्रॅटेजी सेशन्स मध्ये सुद्धा जर लँग्वेजला काही इश्यू आला तर यू कॅन आस्क मी. सर्व टॉपिकचे सर्व लेक्चर्स कधी येतील? मंडे पासून सुरू होईल तुमचे सेशन्स. सर्व टॉपिक एकत्र सुरू नाही होणार आहेत रितेश, आणि हळूहळू एक 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 सुरू होईल. सगळं एकत्र सुरू केलं तर नोट्स कधी बनवाल स्वतःच्या, समजून कधी घ्याल? आपण शाळेसारखा इथे नाही करू शकत आहोत. सर, स्टेट बोर्डचे बुक्स घ्यावे लागतील का की ते फक्त रेकॉर्डेड लेक्चर्स? रेकॉर्डेड लेक्चर्स करा ना, बुक्स कशाला घेतात त्यात? आपण ऑलरेडी अवेलेबल करून दिलेलं आहे. बिगिनर आहे, येस, नो नीड टू वरी डिअर. आपण 0 पासून सुरुवात करणार आहोत. नो नीड टू वरी. 0 पासून सुरुवात करू, काय चिंता करण्याचं कारण नाही. बिगिनर असाल तरी चिंता करू नका, आपण 0 पासून सुरुवात करूया, काही चिंता करण्याचं कारण नाही. 0 पासून सुरुवात करू. ही बॅच फाउंडेशन बॅच असणार आहे, त्याच्यामुळं इथे तुम्हाला काही येत असू दे किंवा काही नसू दे,
आपण बेसिक पासूनच घेणार आहोत. सगळं बेसिक आधी कम्प्लीट होईल तुमचं. तुम्ही प्री रेकॉर्डेड आधी स्टेट बोर्डचे क्लासेस केले तर जास्त फायदा होईल असं मला वाटतं. 1 डे 1 सब्जेक्ट असं नाहीये, साधारणतः 2-2 सब्जेक्ट किमान असतील. मग अकॉर्डिंगली जर आपल्याला वाटलं की नाही आता जरा थोडं विद्यार्थ्यांचा पण बेस चांगला चांगला बसलेला आहे, आता आपण वाढवू शकतोय सत्र, तर एखादं अधिकचं सत्र पण आपण वाढवूया श्रद्धा. पण किमान 2 सेशन्स तरी असणार आहेत, 1.5-2 तासांचे. सध्या तरी डॉक्टर सर 10 वाजताचा हा माझा जो टाइम आहे तो उद्यापर्यंत आजपर्यंतचाच आहे. तर दुर्गेश मकवान सरांचे सेशन्स तुमच्या या बॅचमध्ये होतील. सो लेक्चर टाइम हा सेट होईल, तुम्हाला त्याच्याबद्दल आधी माहिती प्रोव्हाइड केली जाते. नो नीड टू वरी अबाउट इट. मला आता आठवत नाहीये, तुम्ही ते फक्त अमेझॉन जरी करून घ्याल तरी उज्ज्वला भेटून जाईल. नो नीड टू वरी. आपल्याकडे पण आहे का हे मी एकदा माझ्या टीमला विचारलेलं आहे. आपल्या टीमनी पण जर तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतील PYQs तर ते देखील तुम्हाला तिथे उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. अजून काही? ठीक आहे. तर मला वाटतं की आपण सगळे सेक्शन्स कव्हर केलेले आहेत. अजून देखील कोणाचा काही प्रश्न असेल तर मी इथे थांबलोय, तुम्ही मला विचारू शकता आहात. आणि हो, तुमचे हे क्लासेस लाईव्ह आहेत, सो तुम्हाला तुमचे मनातले डाऊट्स विचारण्यासाठी पूर्णपणे वाव आहे. सर 11वी-12वीचे स्टेट बोर्डच्या कोणत्या टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत? हो, रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत रितेश, तुम्ही जाऊन बघू शकता आहात. सर्व एज्युकेटर्सने सर्व सेशन्स तुम्हाला या बॅचमध्ये रेकॉर्डेड ऑलरेडी दिलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता आहात. रितेश, ते कुठे आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला ते दाखवू शकतो इन दॅट सेन्स. मी इथे ते उघडून फक्त बघू शकतो आणि तुम्हाला सांगू शकतो की बाळा इथे जा तिथे जा म्हणून, है ना. तुम्ही स्टडीमध्ये गेलात की तिथे तुम्हाला ऑल बॅचेसमध्ये जायचंय. तिथे गेल्यानंतर तुम्हाला रिसोर्सेसमध्ये जायचंय. एक सेकंड. ठीक आहे, जरा मलाच एकदा बघू दे ते कुठे आहेत. रिसोर्सेसमध्ये ओके, मी याची माहिती घेऊन जरा एकदा टीमकडनं बघून तुम्हाला सांगतो. रितेश, पण ते तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पडणार नाही. आपल्या ह्याच्यात ते सेशन्स दिलेले आहेत. मी हाऊसवाईफ आहे, 4 वर्षानंतर परत स्टडी सुरू करते आहे. स्टेट बोर्ड पासून सुरू करू की लेक्चर्स? ताई, स्टेट बोर्ड केलं तर जास्त उपयोगी राहील, पण आता लेक्चर्समध्ये स्टेट बोर्ड कव्हर होणार आहे, त्यामुळं तुम्ही लेक्चर्स बरोबर गेलात तर जास्त चांगलं राहील. तर PYQ इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहेत का? तर हो, आहेत. फक्त लेक्चर्स केले तर चालतील का? हो, मी जसं तुम्हाला सांगितलं पद्मजा ताई आत्ता तसंच. मॅथ्समध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री वगैरे असं पण असणार एका सिलेबसमध्ये नाही आहे ते. एकदा जरा मॅथ्सचे सर तुम्हाला याबद्दल जास्तीची माहिती देतील. PYQचं बुक अवेलेबल आहे का PWचं, ते मी माझ्या टीमकडनं माहिती घेतो. राज्यसेवेचं तर आहेच आपल्याकडे, कंबाईनचं पण आपण विद्यार्थ्यांना दिलेलं आहे का, हे जरा मला माझ्या टीमकडनं माहिती घ्यावी लागेल. इकॉनॉमिक्सचा फर्स्ट टॉपिक कोणता राहणार आहे? इंट्रोडक्टरी सेशन असणार आहे. बॅच बायलिंग्वल आहे का? हो, बॅच बायलिंग्वल आहे, दोन्ही भाषांमध्ये असणार आहे. थँक्यू पद्मजाताई. Marks division is not fixed here, Karan. It varies year to year.
साधारणतः 13, 12, 13, 15 असं ते असतं. तर मी PWचेच कंबाईनचे बुक्स मागवले आहेत. ते ओके आहेत ना? 100% आहेत. की अजून बुक्स परचेस करावे लागतील? गरज नाहीये श्रुती. डन. चला, अजून काही आहे कोणाचा प्रश्न? येस, बोला बोला बोला. नाही, नो नीड टू वरी. विचारा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. विचारा विचारा, मी आहे इथे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय नाही जाणार मी कुठे. तर लेक्चर नोट्स PDF मध्ये अवेलेबल आहेत का? हो, PDF फॉर्मॅटमध्ये भेटणार तुम्हाला. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर कृपया ओके म्हणत चला. कृती, मी वाट बघतोय तुमच्या रिप्लायची. डॉक्टर डॉक्टर तर मगाशी म्हणालेच. तुम्हाला आम्ही उत्तरं दिलीच की त्याच्यानंतर प्लीज ओके म्हणा, कारण माझे मग सतत नजर त्या चॅटबॉक्सवरती असते की कळालं की नाही कळालं याच्यासाठी. DPP पूर्णपणे PDF फॉर्मॅटमध्ये मिळतील आणि ते सुद्धा टाईप करून मिळतील व्यवस्थित. मी ज्या स्लाइड्स प्रोव्हाइड करतो त्या स्लाइड असल्या अशा मिळतील डॉक्टर, आणि ज्या बाकीच्या DPP आहेत त्या तुम्हाला प्रॉपर टायपिंग फॉर्मॅटमध्ये भेटतात. डन. सो आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी इथे दिलेली असतील. अभ्यासाला सुरुवात करा मुलांनो. उद्या तुमचं दुर्गेश मकवान सरांचं सेशन असेल. त्यानंतर मग आता एक फक्त PYQ इलिमिनेशनचं माझं एक सेशन बाकी आहे. ते पण मी लवकरच तुमच्या बॅचवरती घेईन. ते कदाचित परवा तेरवा असणार आहे. तो परवा तेरवा परत आपण एकदा भेटणार आहोत. ठीक आहे. बनवलेला तर नाही आहे तसा सुजाताताई, तुम्ही करू शकता आणि त्याच्यात तुम्ही मला ऍड करू शकता आहात. नो इश्यूज. मग मी आता इथे थांबतो. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि छान अभ्यास करा. आपण परवाच्या सेशनला कदाचित परवा 13व्या सेशनला आपण कदाचित भेटणार आहोत शुक्रवारी. तत्पूर्वी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.